ठाकरेंच्या सेनेच्या नेत्यांकडून मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट। 3 आमदारांसह किशोरी पेडणेकरही भेटीला। कालच शिंदेंच्या दालनात शरद पवार आणि शिंदेंमध्ये चर्चा झाली। 2 दिवसांमध्ये 2 भेटीची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली। मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे, भाजपचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांसोबत बैठक। अध्यक्षांच्या दालनात चारही नेत्यांमध्ये 15 ते 20 मिनिट चर्चा। बैठकीला येण्याआधी एकनाथ शिंदे आणि रवींद्र चव्हाणांचा एकत्र गाडीतून प्रवास। 30 ते 35 मिनिट केली चर्चा। शरद पवारांचे 5 ते 6 खासदार अस्वस्थ, मात्र ते पक्ष सोडतील की नाही माहीत नाही। काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाणांचा मोठा दावा। ठाकरेंच्या पक्षासारखीच पवारांच्या पक्षाची अवस्था होऊ शकते, असंही केलं भाकीत। आमच्या पक्षातील एकही खासदार अस्वस्थ नाही। पवारांचे खासदार बजरंग सोनवणे यांनी पृथ्वीराज चव्हाणांचा दावा खोडून काढला। त्यांनी आपलं घर सांभाळावं असाही सल्ला, तर पहिल्या माळ्यावरून खाली येण्यापेक्षा समोरच्या दालनामध्ये बैठक घेतली। राऊतांच्या टीकेला दिलं उत्तर। शरद पवार हे राज्याचे मोठे नेते, ते दालनात आले म्हणून स्वागतासाठी पोहोचलं। विधान भवनातील भेटीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं स्पष्टीकरण। कुणाच्या पोटात दुखत असेल तर त्यांनी उपचार करून घ्यावे, यावर बोलणं म्हणजे कद्रूपणा। अशा लोकांकडे दुर्लक्ष करतो। राऊतांच्या टीकेला शिंदेंचं उत्तर। दालनात बैठक म्हणजे त्यांना मान्यता दिलं असं होत नाही। राऊतांच्या टीकेला जयंत पाटील यांचे हे उत्तर। संजय राऊत फार चिडलेले दिसतात। कुठलाही गैरसमज नको असंही केलं वक्तव्य। तर आमचे खासदार एकत्र असं भाकीत करणं योग्य नाही। पृथ्वीराज चव्हाणांच्या दाव्यावर ही प्रतिक्रिया। शरद पवार महत्वाचं व्यक्तिमत्व, प्रत्येक घटनेला राजकीय रंग देऊ नका। पवार शिंदेंच्या भेटीवरती राऊतांनी केलेल्या टीकेवरून बावनकुळेंचं विधान। महाराष्ट्राचे संस्कार जपण्याची जबाबदारी आपली आहे। बावनकुळेंची ही प्रतिक्रिया। जास्त पाऊस पडला हे कारण हास्यास्पद। पावसाचा अभ्यास केलेला नव्हता का? कमिशनसाठी प्रकल्पाच्या खर्चाचा आकडा फुगवला का? मिसिंग लिंक दुर्घटनेवरून पृथ्वीराज चव्हाणांचा फडणवीसांना हा सवाल। मिसिंग लिंक प्रकल्पाची श्वेतपत्रिका काढा। काँग्रेसचे नेते नाना पटोले यांची विधानसभेत मागणी। महाराष्ट्राचे पैसे खर्च झाले तर हिशोब मागितला पाहिजे, पटोले यांची प्रतिक्रिया। दरड कोसळली तर 6,000 कोटी पाण्यात गेले असा दुष्प्रचार केला। प्रवीण दरेकरांची विधान परिषदेत विरोधकांवर ही टीका। जगाला हेवा वाटावा असा मिसिंग लिंक प्रकल्प तयार झालाय, दरेकरांकडून कौतुक। प्रवीण दरेकर यांनी फुगेवाडीतील एका सामान्य नागरिकाचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक करणारं पत्र विधान परिषदेमध्ये वाचून दाखवलं। विरोधक एखाद्या गोष्टीचा बाऊ करताय, प्रवीण दरेकर यांची विरोधकांवर टीका। आदित्य ठाकरेंनी निवडणूक आयुक्तांची घेतली भेट। एसआयआर सुरू झाल्यापासून पाऊस आल्यानं कालावधी वाढवून देण्याची देखील मागणी। कालावधी 10 दिवसांसाठी वाढवण्याची आयुक्ताला विनंती, तर याबाबत केंद्रीय निवडणूक आयोगासोबत चर्चा करा अशी विनंती। आदित्य ठाकरे यांची ही माहिती। फक्त घोषणा करायची, मदत दिली नाही तरीही चालेल असं धोरण। सरकारच्या कर्जमाफीच्या घोषणेवरून रोहित पवार यांची टीका। कर्जमाफी सरसकट मिळावी, विनाअट मिळावी, रोहित पवार यांची ही मागणी। महाराष्ट्रात तुम्ही किती कारखाने ढापले? तुम्ही पंढरपूरमध्ये उपोषणाला बसता। शेतकऱ्यांचा नेता व्हायचं तर काम करा। पडळकरांचा नाव न घेता रोहित पवार यांना सल्ला। ठाण्यातल्या येऊरमधील आदिवासींच्या जमिनी हडप केल्या। आदिवासींच्या जमिनीवरती बंगले बांधून 8 ते 10 कोटींनी नाव विकले। जितेंद्र आव्हाड यांचा हा आरोप। कोणाच्याही जमिनी बेकायदेशीरपणे लुटल्यास कारवाई देखील होणारच। मूळ आदिवासींना त्यांच्या हक्काची जमीन मिळवून देणार, बावनकुळे यांची प्रतिक्रिया। मोबा विमानतळाजवळ परप्रांतीयांनी कुळ कायदा मोडून जमिनी घेतल्या, या संदर्भाची माहिती कोकण आयुक्तांकडून मागवली। कुळ कायदा मोडून जमिनी घेतल्यास संबंधित जमीन जप्त करणार, बावनकुळे यांची ही माहिती। ज्ञानराधा मल्टीस्टेटच्या ठेवीदारांबाबत फडणवीसांची बैठक। ज्ञानराधा मल्टीस्टेटच्या ठेवीदारांचे पैसे त्वरित परत द्यावे। बैठकीमध्ये मुख्यमंत्री फडणवीस यांचे हे निर्देश। विधान भवनाच्या पायऱ्यांवरती आता जितेंद्र आव्हाड आणि राहुल नार्वेकर यांची भेट झाली आहे। यावेळी दोन्ही नेत्यांनी हस्तांदोलन करत चर्चाही केली आहे। करमाळा तालुक्यातील कृषी पंपासाठी 8 तास वीज पुरवठा द्या, आमदार नारायण पाटील यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी। विधान भवनाच्या पॅसेजमध्ये मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेत आमदार नारायण पाटील यांची ही मागणी। नाशिक पालिकेच्या आयुक्तांना ठाकरेंच्या नगरसेवकांचा घेराव। नाशिकमधील रस्ते पाणी प्रश्नावरून ठाकरे सेना आक्रमक। 7 दिवसांमध्ये प्रश्न निकाली न लागल्यास ठाकरे सेनेचा आंदोलनाचा इशारा। दरम्यान शहरातील रस्ते आणि साचणाऱ्या पाण्यावरती निर्णय घेऊ, पालिका आयुक्तांचे हे आश्वासन। कराड तालुक्यातील शाळांचा सीएम श्री योजनेमध्ये समावेश होणार, पंकज भोयर यांची विधानसभेत ही ग्वाही। आमदार डॉक्टर अतुल भोसले यांच्या मागणीला यश आलं। अतुल भोसले यांनी अधिवेशनामध्ये लक्षवेधीद्वारे मुद्दा उपस्थित केला होता। रमेश म्हात्रे यांच्या मारहाण प्रकरणावरून केडीएमसीमध्ये महिला नगरसेविकांमध्ये भीती, तर आरोपी नगरसेवकाचं निलंबन करा। काँग्रेस गटनेत्या कांचन कुलकर्णी यांची ही मागणी। महिला डॉक्टरला मारहाण करणाऱ्या नगरसेवकासोबत सभागृहात बसायचं कसं? कांचन कुलकर्णी यांचा हा सवाल। किल्ले प्रतापगडाच्या पायथ्याशी जीवाशी महाले यांचं भव्य असं स्मारक होणार, तर राज्य सरकारनं स्मारक उभारण्याची घोषणा केली। प्रकल्पासाठी 1 कोटी रुपयांच्या निधीची मंजुरी, मंत्री शंभूराज देसाई यांची घोषणा।
भंडारा जिल्हा महिला रुग्णालयामध्ये टेंडर घोटाळा, विधिमंडळामध्ये अनिल परब यांचा गंभीर आरोप, त्यावरती 15 दिवसांमध्ये चौकशी करून दोषींवरती कारवाई करण्याचे मंत्री प्रकाश आंबेडकर यांचे सभागृहामध्ये आश्वासन. आमदार सुनील प्रभू यांच्याकडून मंत्रालयातील कॅन्टीन संदर्भात प्रश्न उपस्थित करण्यात आला. मंत्रालयाची कॅन्टीनची स्थिती बिकट आहे. सुनील प्रभू यांचा हा आरोप. शासनाची कॅन्टीन असेल तर चांगल्या दर्जाचे खाद्यपदार्थ असायला हवे, सुनील प्रभू यांची ही मागणी. डान्सबार सुधारणा विधेयकावरून आता अनिल परब आणि योगेश कदम यांच्यामध्ये खडाजंगी. मंत्रीच डान्सबार चालवतो, नाव न घेता परब यांची योगेश कदमांवर टीका. माजी मुख्यमंत्र्यांच्या घरी कसे डान्सबार चालतात हे उघड करेन. अनिल परब यांचं वक्तव्य वगळण्याच्या मागणीवरून योगेश कदम यांचा हा इशारा. स्मार्ट मीटरवरून विधानसभेमध्ये गदारोळ. स्मार्ट मीटरमध्ये असलेले फॉल्ट अतिशय नगण्य. मेघना बोर्डीकर यांची ही प्रतिक्रिया. तर स्मार्ट मीटर ओव्हर स्मार्ट, लोकांना जबरदस्ती करून स्मार्ट मीटर का लावता, नाना पटोले यांचा हा सवाल. अधिवेशनामध्ये गाजला भंडारा पवनीच्या 32 गावांच्या पुनर्वसनाचा प्रश्न. आमदार नरेंद्र भोंडेकर विधानसभेमध्ये आक्रमक झाले. मंत्रालयात फाईल्स धुळखात पडलेल्या आहेत. मंत्र्यांचे आश्वासन हवेत विरल्याचा आमदार भोंडेकरांचा आरोप. तर पुनर्वसन न झाल्यास गावकऱ्यांचा आत्मदहनाचा देखील इशारा. वसई विरारची परिस्थिती 5 दिवसांनंतर पूर्वपदावर. पालघरचे पालकमंत्री गणेश नाईक यांच्याकडून आता पाहणी. वसई विरारमध्ये भूमिगत ड्रेनेजच नाही, वसई विरारमध्ये मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामं. तर गणेश नाईक यांनी ही खंत बोलून दाखवली. ज्याला सांगली ईश्वरपूर रस्ता करायला 2 पिढ्या लागल्या ते कनेक्टिंग लिंकचा मुद्दा घ्यायला निघाल्यात. आमदार गोपीचंद पडळकर यांची अप्रत्यक्षपणे जयंत पाटलांवर टीका. टेंभूर दुर्घटनेला सीसी रस्तेच कारणीभूत आहे, तर चौकशी समितीचा हा ठपका. चौकशीचा अहवाल विशेष सभागृहामध्ये सादर होणार. झाडांच्या मुळांपर्यंत पाणी आणि माती पोहोचत नसल्यानं झाडं कमकुवत झाले असे निष्कर्ष. चेंबूरमध्ये शाळेच्या व्हॅनवरती झाड कोसळून 11 वर्षीय विहान श्रीवास्तवचा मृत्यू झालेला. झाडांच्या मुळाशी काँक्रिटीकरणावरून सत्ताधारी प्रशासनामध्ये मतभेद. काँक्रिटीकरणामुळे झाडं कमकुवत होऊन पडत असल्याचा महापौर ऋतू तावडे यांचा आरोप. तर पालिका आयुक्त अश्विनी भिडेंकडून काँक्रिटीकरणामुळे झाडं पडत नाही असा दावा. ठाण्यामध्ये झाड कोसळून जखमी झालेल्या व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू. सोमवारी आरटीओ कार्यालयाबाहेर झाड कोसळलं, त्यामुळे पांडुरंग भुवळ जखमी झाले. महावीर जैन हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असतानाच मृत्यू झाला अशी देखील माहिती. नांदेड या ठिकाणी वर्षभरापूर्वीच बांधलेल्या उड्डाणपुलाचा भाग कोसळला. सुदैवानं कोणती जीवितहानी झालेली नाही. विष्णुपुरीच्या SGGS कॉलेजसमोरची ही घटना. नागरिकांमध्ये संताप. आजपासून महाराष्ट्रामध्ये पाऊस कमी होणार. पुणे साताऱ्याला पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला. तर विदर्भामध्ये चंद्रपूर, वर्धा, गडचिरोलीला पावसाचा येलो अलर्ट आजपासून जारी. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या 7 तलावांमधील जलसाठ्यामध्ये मोठी वाढ. मुंबईकरांना दिलासा. मात्र पाणी कपातीचा निर्णय मागे घेण्याचा पालिकेचा निर्णय अद्यापही नाही. एकूण क्षमतेच्या जवळपास 50% साठा जमा. कोयना धरण अर्धशतकाच्या उंबरठ्यावरती. कोयना धरणाचा पाणीसाठा 59.75 TMCवर. कोयना धरणामध्ये 89,510 क्युसेक वेगानं पाण्याची आवक सुरू. तर कोयना नगरमध्ये 151 मिमी, महाबळेश्वरमध्ये 132 मिमी इतका पाऊस. लोणावळा कर्जत मार्गावरती भूस्खलन, त्यामुळे तात्पुरत्या कालावधीसाठी रेल्वे गाड्या रद्द. आजपासून 17 तारखेपर्यंत दररोज धावणाऱ्या गाड्या रद्द. अपडेटसाठी NTES ॲप वापरण्याचं आवाहन केलं. पावसामुळे खेडमधील रघुवीर घाटामध्ये ठिकठिकाणी दरड कोसळल्याच्या घटना. काही ठिकाणी घाटामध्ये भूस्खलन झालंय. रस्त्याची एक बाजू दरीत वाहून गेली, त्यामुळे घाटातील वाहतूक पूर्णतः बंद. सांगलीमध्ये कृष्णेच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाली, त्यामुळे नदीतील मगरी नदीकाठच्या शेतांमध्ये आल्या. पलूस तालुक्यातील अमनापूर या ठिकाणी एका शेतामध्ये मगरीचा मुक्काम झाला. शेतकऱ्यांकडून दृश्य मोबाईल कॅमेऱ्यामध्ये कैद. मुंबई गोवा महामार्गावरील नागोठणे जवळच्या उड्डाणपुलाला भेगा. उड्डाणपूल वाहतुकीसाठी सध्या बंद. नागोठणे जवळच्या मुरावाडी या ठिकाणी असलेल्या उड्डाणपुलाला भेगा दिल्या. रायगड या ठिकाणच्या माणगाव भादाव रस्त्यावरती वारंवार पाणी साचतं, त्यामुळे नागरिकांचा संताप. वारंवार पाणी साचत असल्यानं विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान. प्राचार्यांची प्रशासनाकडे तातडीने कायमस्वरूपी उपाययोजना करण्याचीही मागणी. वसई विरार नालासोपाऱ्यामध्ये पूर ओसरला, मात्र पुरामुळे नागरिकांचं अतोनात नुकसान झालं. तळमजल्यावरील घरातील लोकांनी आपल्या घराची साफसफाई करण्याचं काम हाती घेतलं. जुन्नर तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस, त्यामुळे वळेस धरणातून मीना नदी पात्रामध्ये 10,000 क्युसेकने विसर्ग सुरू. पाणी सुटलं, त्यामुळे मीना नदीने रौद्ररूप धारण केलंय. नारायणगाव या ठिकाणी मेहरपूल, नेवकर पूल, केटी बंधारे, आठवडे बाजार तळ पाण्याखाली. KDMCची मुख्य जलवाहिनी फुटली, त्यामुळे नागरिकांची पाण्यासाठी भटकंती. नेतिवली टेकडीवरती छोट्याशा खड्ड्यातील झऱ्यावरती नागरिकांची पाण्यासाठी रांग. व्हिडिओ व्हायरल. मुंबईच्या सायन प्रतीक्षानगर या ठिकाणी वेलनेस मेडिकल समोर मध्य रस्त्यावरील ड्रेनेज लाईन चेंबरला मोठा खड्डा. TV9 मराठीच्या बातमीनंतर रात्रीतून खड्डा भरला. मीरा भाईंदरमध्ये काँग्रेसकडून खड्डे दाखवा, बक्षीस मिळवा या स्पर्धेचं आयोजन. पहिल्याच पावसामध्ये मीरा भाईंदरमध्ये पडलेल्या खड्ड्यांचा प्रश्न पुढे आणण्यासाठी काँग्रेसकडून स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं. नाशिकच्या इगतपुरीमधील घाटनदेवी मंदिर ते विहीगाव या रस्त्यावरती खड्ड्याचं साम्राज्य. कसारा घाटामध्ये अपघात झाल्यास याच मार्गावरून वाहतूक वळवण्यात येते. 4 दिवस झालेल्या पावसानं रस्त्याच्या कामाची पोलखोल झाली.
ओसी अभावी अडकलेल्या मुंबईमधील 19,000 इमारतींना दिलासा. महापालिकेच्या अभय योजनेला स्थायी समितीची देखील मंजुरी. तर स्थायी समिती अध्यक्षांची ही माहिती. 17 नोव्हेंबर 2016 पूर्वी वापरात असलेल्या पात्र इमारतींना लाभ मिळणार. पहिल्या 6 महिन्यांमध्ये अर्ज केल्यास कोणताही दंड नाही. टीईटी पेपरफुटी प्रकरणामध्ये आणखी दोघे अटकेत. पवनकुमार अशोक कुमार यादव आणि हरिओम रेचपाल सिंह पानू असं आरोपीचं नाव. आरोपींना न्यायालयानं सोमवारपर्यंत 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. आषाढी वारीचा आध्यात्मिक आणि सांस्कृतिक वारसा आता माहितीपटात दिसणार. पंढरपूर वारी आणि संतांच्या पाऊलखुणा या 22 मिनिटांच्या माहितीपटाचं प्रीमियर संपन्न झालं. माहिती आणि जनसंपर्क विभागानं तयार केला माहितीपट. मुख्यमंत्र्यांसोबतच अनेक मान्यवरांची प्रीमियरला हजेरी. ज्येष्ठ वारकऱ्यांना आता तुकाराम महाराज जीवनगौरव पुरस्कार प्रदान. विश्वभूषण आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समितीकडून हा उपक्रम राबवण्यात आला. पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे यांच्या हस्ते वारकऱ्यांचा सन्मानही करण्यात आला. आळंदी आणि देहूमधून निघालेला भक्ती सोहळा पुण्यामध्ये दाखल झाला. ज्ञानोबा तुकोबांच्या जयघोषानं संपूर्ण पुणे नगरी दुमदुमली. दोन्ही पालख्यांचा पुण्यामध्ये 2 दिवस मुक्काम असेल. दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरासमोर पालखीचं भव्य स्वागत करण्यात आलं. पुणे गोल्फ क्लबचे कॅप्टन इक्रम खान आणि त्यांच्या कुटुंबाकडून वारकऱ्यांची सेवा. 3ऱ्या पिढीने जपली सर्वधर्म समभावाची परंपरा. वारकऱ्यांसाठी जेवणाची आणि अल्पोपहाराची सेवा. नांदेडच्या मन्नार गल्लीमध्ये पाकिस्तानी सौंदर्य प्रसाधनं आढळले. तर एव्हरी आणि पोलिसांच्या संयुक्त कारवाईमध्ये सौंदर्य प्रसाधनं जप्त. 37 प्रकारचे पाकिस्तानी सौंदर्य प्रसाधन जप्त करण्यात आले. एक संशयित देखील ताब्यात. बारामती एमआयडीसीमधील पालखी मार्गालगत असलेल्या वेस्पा कंपनीच्या मागील परिसरामध्ये हजारो लिटर दूध ओतल्याची घटना समोर आली. अन्न आणि औषध प्रशासनाच्या कारवाईच्या भीतीने हे दूध ओतलं अशी देखील शक्यता. संभाजीनगर या ठिकाणच्या फुलंब्रीमधील सिद्धेश्वर दूध डेअरीवरती एफडीएची धाड. 3,500 लिटर दूध आणि दूध पावडर जप्त करण्यात आली. 1,32,000 रुपयांचं दूध नष्ट केलं. सिद्धेश्वर आणि शिवकृपा या दोन्ही डेअरींना टाळं. लातूरच्या औसा तालुक्यातील किल्लारीवाडी या ठिकाणी दूध भेसळीचा पर्दाफाश. किल्लारीवाडीतील नीलकंठेश्वर दूध संकलन आणि शीतकरण केंद्रावरती एफडीएची धाड. 5,03,000 रुपयांचे 7,500 लिटर दूध नष्ट. अन्न आणि औषध प्रशासनाची राज्यभरात धडक कारवाई. दहिसरमध्ये दुधात भेसळ करणाऱ्यांविरोधात कारवाई. कारवाईमध्ये 29,750 रुपये किमतीचे भेसळयुक्त दूध जप्त. तर आता दहिसर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून एका आरोपीला अटक. नाशिक सिन्नरमध्ये रील बनवून दहशत माजवणारा गजाड. रील बनवून दहशत माजवण्याचा प्रयत्न करणारा आकाश खांडे अटकेत. आरोपीकडून एका तलवारसह काही मुद्देमाल जप्त. धुळे सोलापूर महामार्गावरील मांजरसुंबा घाटामध्ये ट्रक आणि ट्रॅक्टरचा भीषण अपघात. अपघातामध्ये एक महिला आणि एक व्यक्ती जखमी झाला. जखमीवरती बीड जिल्हा रुग्णालयामध्ये उपचार सुरू. ठाण्यात एका इमारतीच्या बांधकामादरम्यान लोखंडी पूल स्कूटीवरती कोसळला. ठाण्यातील 5 पाखाडीमधील प्रशांत कॉर्नर समोरची घटना. स्कूटीवरील तरुण थोडक्यात वाचला. पुण्याच्या हिंजवडीमधील लक्ष्मी चौक परिसरामध्ये जमिनीतून स्पार्क होत असल्याचा प्रकार समोर आला. नागरिकांमध्ये भीती. हिंजवडीमध्ये जमिनी खालून टाकण्यात आलेल्या विजेच्या केबलमधील बिघाडामुळे हा स्पार्क होत असल्याचं सांगितलं जात आहे. नवी मुंबईच्या सीवूड सेक्टर 48 मधील साईप्रसाद सोसायटीमधील एका घराचा स्लॅब कोसळला. सुदैवानं मोठा अनर्थ टळला. सिडकोच्या निकृष्ट बांधकामामुळे नागरिक भीतीच्या छायेत. करमाळ्याच्या कामुळे या ठिकाणी पशुवैद्यकीय दवाखान्याच्या स्लॅबचा भाग कोसळलाय. पशुवैद्यकीय दवाखान्याची इमारत अत्यंत जीर्ण झाली आहे. दवाखान्यामध्ये कुणीही नाही, त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. नागपूरच्या कामठी रोडवरील इंदोर नमकीन दुकानावरती अन्न आणि औषध प्रशासनाची धडक कारवाई. तपासणीमध्ये बुरशी लागलेली मावा बर्फी, मुदतबाह्य मिल्क केक देखील आढळले. आस्थापनेचा परवाना पुढील आदेशापर्यंत निलंबित. विलास गुले खून प्रकरणातील आरोपींवरती कठोर कारवाई करण्याच्या मागणीसाठी आज केजमध्ये निघणार मोर्चा. विधिमंडळाच्या प्रलंबित कामाचा तात्काळ निपटारा होणार. विधिमंडळ सचिवालय डॅशबोर्डचं लोकार्पण. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या उपस्थितीमध्ये लोकार्पण. एसटी बस आणि ट्रेलरमध्ये झालेल्या भीषण अपघातामध्ये 7 प्रवासी गंभीररित्या जखमी. भंडाराच्या साकोली ते लाखांदूर मार्गावरची ही घटना. डोंबिवलीमधल्या शास्त्रीनगर रुग्णालयामध्ये डॉक्टरांना मारहाण करणारे 4ही आरोपी रेकॉर्डवरील गुन्हेगार. आरोपी रमेश म्हात्रेच्या नावावरती तब्बल 18 गंभीर गुन्ह्याची नोंद. सरकारी अधिकाऱ्यांना मारहाण केल्याचे 3 गुन्हे दाखल. दुसरा आरोपी प्रमोद निकमवरती 17 जिल्ह्यामध्ये हत्येचा गुन्हा देखील दाखल करण्यात आला. रेल्वे पुलाच्या खर्चामध्ये वाढ. लोकार्पणानंतर वर्षभरानं स्थायी समितीसमोर प्रस्ताव. रेल्वे प्रशासनानं सुचवलेल्या बदलांमुळे प्रकल्प खर्चामध्ये वाढ झाली असा दावा. प्रकल्पाचा खर्च 190 कोटींवरून 260 कोटींवर गेला आहे. मुंबई पालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समितीमधील तज्ज्ञांची नियुक्ती रखडली. महानगरपालिका निवडणुका झाल्यानंतर वृक्ष प्राधिकरण समितीवरती सदस्यांची निवड झाली. मात्र 6 महिने उलटले तरी देखील तज्ज्ञांची नियुक्ती झालेली नाही. आजपासून मुलींसाठी 11वी प्रवेशाची खास फेरी. शिक्षण संचालनालयाचा हा निर्णय. तर मुलींना त्यांच्या पसंतीक्रमानुसार कनिष्ठ महाविद्यालय निवडून प्रवेश घेण्याची देखील संधी. दुहेरी बोगदा प्रकल्पाच्या आरसी प्लांटमुळे आता प्रदूषण होत असेल तर कारवाई करा. मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश. बोरिवली ठाणे या दुहेरी बोगद्यासाठी लागणाऱ्या रेडीमिक्स सिमेंटमुळे ध्वनी आणि वायू प्रदूषणाच्या तक्रारी.
बेस्टच्या 23 आगारांचा व्यावसायिक वापर करण्याचा निर्णय. उत्पन्न वाढीसाठी सार्वजनिक खासगी भागीदारी तत्वावरती आगारांचा व्यावसायिक विकास करणार. उत्पन्नातून 5,000 नव्या बस देखील खरेदी केल्या जातील. मुंबईमधील भोगवटा प्रमाणपत्र नसलेल्या म्हाडाच्या इमारतींना अभय योजना लागू करावी. ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार अनिल परब यांचीही मागणी. पावसाळी स्थितीवरती चर्चा करण्यासाठी बीएमसीमध्ये आज विशेष सभा. मुंबईमध्ये अलीकडे झाड आणि मॅनहॉलच्या दुर्घटना घडल्या. विशेष सभा घेत नाही त्यामुळे महापौर आणि किशोरी पेडणेकर यांच्यामध्ये वाद झालेला. मुंबई म्हाडाच्या कोकण मंडळाकडून सुमारे 8,000 घरांच्या सोडतीची तयारी सुरू. सोडतीची अधिकृत जाहिरात ऑगस्ट 2024 अखेरीस प्रसिद्ध होण्याची शक्यता. ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये संगणकीय सोडत काढली जाईल. पश्चिम रेल्वेवरती रुळांची उंची वाढणार. तर रुळांवरती पाणी साचण्याच्या घटना रोखण्यासाठी ट्रॅकची उंची वाढवण्याचा निर्णय. वसई विरांमध्ये लोकलसह लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांचा मोठा खोळंबा झालेला. पुण्याच्या दौंडच्या वरवंड गावाजवळ आता दारूने भरलेल्या पिकअपचा अपघात झाला. पिकअप वाहन पलटी होताच वाहनांमधील दारूचे बॉक्स अत्यवस्थ. तर दारूच्या बाटल्या घेण्यासाठी तळीरामांची झुंबड. पुण्याच्या गोरगरीब वारकऱ्यांची महानगरपालिकेकडून लूट. गंजपेठेतील सोनावणे रुग्णालयासमोरच्या महानगरपालिकेचं शौचालय वापरण्यासाठी ठेकेदाराकडून पैशांची मागणी. वारकऱ्यांसाठी मोफत शौचालयाचा महानगरपालिकेचा दावा फेल. वारकऱ्यांना ओटीपीद्वारे गॅस सिलेंडरचा पुरवठा होणार. आषाढी पालखी सोहळ्यातील लाखो वारकऱ्यांच्या सोयीसाठी पुणे जिल्हा प्रशासनाची विशेष सुविधा. पुरंदर तालुक्यातल्या परिंचे गावातील अंतर्गत रस्ता हा खुला करण्याची नागरिकांची मागणी. रस्ता खुला न करून दिल्यास ग्रामस्थांचा आंदोलनाचा इशारा. लातूरच्या महापौर आणि एका महिला डॉक्टरच्या संभाषणाचा कथित ऑडिओ देखील व्हायरल झाला. अवंतीनगर परिसरातील महानगरपालिका दवाखान्यामध्ये महापौरांकडून पाहणी. डॉक्टरांनी महापौरांना मी कामात आहे, निवांत बसलेली नाही अशा भाषेत उत्तर दिलं. परिसरामध्ये पावसाची उघडीप दिसतीये. वारणा नदीची पाणी पातळी घटू लागली आहे. सध्या चांदोली धरण 58% भरले. धरणामध्ये 20 टीएमसी पाणीसाठा उपलब्ध आहे.